गडिंग्लज मध्ये प्रथमच अत्याधुनिक मशीनरी आणि सर्टिफाइड ट्रेनर युक्त जिम फोर्स फिटनेस। आपल्या फिजिकल फिटनेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोर्स फिटनेस, कळेकर कॉम्प्लेक्स, बडगाव रोड, गडिंग्लज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। आज खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे 22 उमेदवार मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाने निवडले गेले। नगराध्यक्ष पदाची सीट कोण होणार हा गडिंग्लजवर चर्चेचा विषय होता। खऱ्या अर्थानं या गडिंग्लज शहराला एक अतिशय सत्यवचनी आणि एक सात्विक माणूस मिळाला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कालपर्यंत हा शिवभक्त होता, शिवाची सेवा केला। आता त्यानं ठरवलंय की जनतेची सेवा करायची आहे। या माध्यमातून गडिंग्लजच्या चेहऱ्याला अतिशय सात्विक आणि सत्यवचनी चेहरा पाहिजे होता। एक स्वामींच्या रूपातनं महेश दुर्बटपरच्या रूपातून तो मिळालाय। राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा नगरपालिकेचा प्रचार शुभारंभ जो आहे तो अगदी कार्यकर्त्यांच्या उत्साही सहभागामध्ये झालेला आहे। आमच्या आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अतिशय सात्विक उमेदवार श्री महेश तुर्बतमठ हे आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली ही नगर परिषदेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी निश्चितच सत्तेवर येणार। कारण आजपर्यंतचा इतिहास बघितला, गेल्या 25 वर्षाचा लेखाजोखा जर बघितला गडिंग्लजकरांनी की ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालची आघाडी सत्तेवर आलेली आहे त्याच वेळी या गडिंग्लज शहराचा विकास झालेला आहे। त्यामध्ये स्वर्गीय कुपेकर साहेब असतील आणि आताचे विद्यमान मंत्री महोदय नामदार मुश्रीफ साहेब असतील, या काळातच गडिंग्लजकरांनी विकास बघितलेला आहे आणि विकास करण्याची क्षमता या लोकांच्या मध्ये आहे। याचं भान गडिंग्लजकरांना असल्यामुळे गडिंग्लजकरांना जर विकासाचा स्वर्ग बघायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी विजयी करावी आणि विजयी झाल्यानंतर गडिंग्लजचा विकास पाहण्याचं भाग्य त्याला मिळेल असं मला वाटतंय। आमदार आहेत त्यांनी जे काय विकास कामे केलेत ते फार मोठी कामे केलेली आहेत। त्यामुळे या प्रभागातील जनता ही समाधानी आहे त्यांच्या कामावर। ते लिंगायत समाजाचं स्मशानभूमीचं काम असेल, आपल्या गडिंग्लजच्या नदीव्यस्त भागातील स्मशानभूमीचं काम असेल, त्याचबरोबर इतर सर्व काही नदीघाटाचं सुशोभीकरण असेल, काय ही जी काही कामं, त्याचबरोबर आमच्या रिंग रोडचे जे काय गटरीची कामं असतील, कुंभार समाजाचं जे काय समाज मंदिर बांधलेलं आहे, शिवाजी महाराजांचं जे काय सुशोभीकरणाचा विकास केलेला आहे, अशा त्याचबरोबर आमच्या नदीव्यस्त भागातील दर्गा, मुस्लिम समाजाचा जो दर्गा त्याचाही विकास काम केलेलं आहे। असे एवढी मोठी कामं सर्व समाजाला सोबत घेऊन अशा पद्धतीचे फार मोठी विकास कामं माननीय श्री मुश्रीफ साहेबांनी या ठिकाणी केलेले आहेत। खरोखर मनस्वी आनंद वाटतो। आदरणीय आमचे नेते, माझं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जी जबाबदारी दिली, जे लोकांची जबाबदारी माझ्यावर दिली, त्या लोकांचे काम करण्याची माझी जबाबदारी ही मी पार पडली। आणि खरोखर आज प्रभाग क्रमांक 9 मधील माझ्या माता भगिनी असतील, वडीलधारी असतील, माझे युवक बांधव असतील, तसेच ज्येष्ठ सर्व नागरिक असतील, बालवृद्ध असतील, सर्वांनी ही निवडणूक स्वतः हातामध्ये घेतलेली आहे। मुश्रीफ साहेबांचं काम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम आणि आपण केलेलं बांधकाम कामगार असू देत, संजय गांधी निराधार असू देत, लाडक्या बहिणीची योजना असू देत, बाकी सगळ्या अपंगाच्या योजना असू देत, खरोखर मला मनस्वी आनंद वाटतो की आदरणीय मुश्रीफ साहेबांनी मला जी जबाबदारी दिली, मला लोकांची सेवा करायची संधी दिली। 3 तारखेनंतर
त्या प्रभागाचा मी कायापालट केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या काळभैरव चरणी व आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होऊन लोकांना आश्वासित करतो. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग्लज. साहेबांनी गरीबातल्या गरीब माणसांना इथं दोघांना तिकीट दिल्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो. आणि इथली लोकसंख्या बघून, लेडीज बघून, ह्यांची कामं इथली बघून तुम्ही घड्याळ्या चिन्हालाच, तिन्ही पण घड्याळ्या चिन्हांनाच मत देऊन आपलं इथलं विजय मिळवून द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे सर्वांना.